अलीकडे आपल्या महाराष्ट्रातील घडणाऱ्या धक्कादायक घटनांनी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला विचार करायला भाग पाडलेले आहे आणि मनात एकच भावना निर्माण होते की आपण भयंकराच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि अजूनही जागे होत नाही आहोत. एका 13 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला, एका कीर्तनकाराने एका चिमुकलीवर 5 वर्षापर्यंत अनन्वित अत्याचार केले, चटके देऊन मारहाण केली आणि दुसऱ्या बाजूला एक तथाकथित ज्योतिष बाबा, भविष्य सांगणारा स्वयंघोषित कॅप्टन याच्यावर गंभीर आरोप. आणि ज्या वेळेस आपण ह्या घटना ऐकतो त्यावेळेस एक मनात साधा सरळ प्रश्न निर्माण होतो की आपण श्रद्धाळू आहोत की अंध आहोत. ज्या वेळेस कोणी अंधश्रद्धेच्या विरोधात बोलतं, आवाज उठवतं, त्यावेळेस त्याच्या अंगावर अक्षरशः धावून जातात, टीका करतात. परंतु जेव्हा अशा घटना समोर येतात, वास्तव बाहेर पडतं, त्यावेळेस मात्र आपण गप्प बसतो आणि ही गप्पीच सर्वात मोठा गुन्हा आहे. आज महिलांच्या सुरक्षेसाठी, अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थांवरच जर प्रश्नचिन्ह उभे राहत असतील तर सामान्य महिला ह्या कोणाकडे जातील न्याय मागायला? आणि म्हणूनच आज स्पष्ट सांगण्याची वेळ आलेली आहे. राज्य महिला आयोग हा राजकारणासाठी नसावा. त्या व्यक्ती कोणाच्या शिफारशीने, आशीर्वादाने किंवा राजकीय हेतूसाठी भरलेल्या नसाव्यात. राज्य महिला आयोगाच्या पदांवर बसणाऱ्या व्यक्तींची परीक्षा घेतली जावी आणि मेरिटने त्यांना निवडले जावे. त्यांची पात्रता, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची संवेदनशीलता कसून तपासली जावी. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव, कोणत्याही प्रभावाची छाया नसावी. कारण हे पद, ही खुर्ची उपभोगण्यासाठी नाही, तर महिलांवर होणारा अत्याचार, आवाज दाबला गेलेल्या महिलांचा आवाज बनण्यासाठी आहे. तळागाळातील सर्व जाती धर्मातील अल्पवयीन मुली, महिला यांना न्याय देण्यासाठी आहे. आपल्याला ॲम्बिशियस म्हणजे पद, प्रतिष्ठा आणि नावासाठी धावणाऱ्या महिला नकोयत. आपल्याला गरज आहे त्या महिलांची ज्या तळागाळातील शोषित स्त्रीसाठी उभ्या राहतील, ज्या अन्यायाला थेट समोर जातील, ज्या भीतीशिवाय निर्णय घेतील. आज जर पदर, स्वाभिमान विसरून, विवेक गमावून जर चुकीच्या गोष्टींचं समर्थन करण्यासाठी वापरला जात असेल, तेव्हा तो प्रश्न फक्त एका व्यक्तीचा उरत नाही, तर तो आपल्या विचारांचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या मूल्यांचा प्रश्न बनतो. आज अनेक जण पदासाठी इतक्या खालच्या पातळीवर जात आहेत की आपली नैतिकता, प्रामाणिकपणा, माणुसकी देखील विकायला तयार आहेत. अहो, ज्यांना समाजसेवा किंवा समाज प्रबोधन करण्याची मनापासून आवड असते ते कोणतेही मार्गाने करू शकतात. त्यासाठी कोणत्याही खुर्चीची किंवा पदाची गरज नसते. लक्षात ठेवा, माणूस हा पदाने नाही तर माणुसकीने मोठा होत असतो. समाजसेवा किंवा समाज प्रबोधन करण्यासाठी खुर्ची लागत नाही, तर त्यासाठी लागतो प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव. आज जर न्याय करणाऱ्या खुर्च्यांवरच जर बसणारे अन्यायाकडे डोळेझाक करत असतील, तर आज त्या खुर्च्या बदलवण्याची वेळ आलेली आहे आणि आपण समाज म्हणून गप्प बसणे थांबवण्याचीही. थँक्यू.